रामटेक शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे। भगतसिंग वाड परिसरात अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। रामटेक शहरातील भगतसिंग वाड परिसरात ही चोरीची घटना घडली आहे। तक्रारदार गोवर्धन मलालसिंग डहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 मेच्या रात्री ते आणि त्यांची पत्नी दुकान बंद करून घरी गेले होते। मात्र 9 मे रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली। घटनास्थळी धाव घेतली असता दुकानाचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचं समोर आलंय। चोरट्यांनी कॅश काउंटरमधील अंदाजे 9,000 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली। याशिवाय केशव नान्हे यांच्या घरातून इंडियन कंपनीचा गॅस सिलेंडर आणि इतर साहित्यही चोरीस गेल्याचं समोर आलं आहे। या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 15,500 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पुढील तपास सुरू आहे। शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। स्थानिकांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। रामटेकमधील या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। आता पोलीस चोरट्यांचा शोध कितपत लवकर लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे।